नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला पितृपक्षामध्ये पितरांसाठी जे आपण भोजन बनवतो त्या भोजनाच्या थाळीतले 2 गोडाचे पदार्थ करून दाखवणार आहे। सर्वप्रथम मी इथे तांदळाची खीर बनवत आहे। त्यासाठी हे सर्व साहित्य घेतलंय। इथे मी 1/4 कप बासमती तांदूळ पाण्यात 1 तास भिजत ठेवले होते, नंतर ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेत। इथे ओला नारळ थोडा मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलाय। थोडे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत, केसर घेतलेला आहे, चवीप्रमाणे साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर घेतली आहे। सोबत मी इथे 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य वापरून आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी कढईमध्ये दूध गरम करत ठेवलंय। ते छान गरम झालेलं आहे। आता हे दूध थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं केसर घालते। केसर घातल्याने त्याला छान फ्लेवरही येईल आणि छान कलरही येईल। हे छान मिक्स करून घेते आणि आता हे आपल्याला थोडा वेळ दूध आटवून घ्यायचे। हे पहा, दूध आता छान आटायला लागलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे जे तांदूळ जाडसर आपण वाटून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि लगेच आपण त्याला मिक्स करूया, नाहीतर त्याच्यामध्ये तांदळाच्या गुठळ्या होतील। ह्याला व्यवस्थित लगेच मिक्स करायचे आपल्याला आणि शिजवून घ्यायचे। याला आता थोडा वेळ मी शिजवून घेते। सतत हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचे। यात घातलेले हे बारीक वाटलेले तांदूळ आता छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे सतत हलवत आपल्याला शिजवायचं आहे, नाहीतर हे जे दूध आहे हे खाली चिकटू शकतं। आता आपण ह्याच्यामध्ये उरलेलं साहित्य घालून घेऊया। हा जो ओला नारळ जाडसर आपण वाटून घेतलाय तो ह्याच्यामध्ये मिक्स करूया। तो व्यवस्थित मिक्स झाला की आपण ह्याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट जे आपण कट करून घेतले ते घालूया। हेही छान त्यात मिक्स करून घेऊया। पहा किती सुंदर कलर आलाय केशराचा। हे सर्व व्यवस्थित छान मिक्स झालं की आपल्या चवीप्रमाणे यामध्ये साखर घालूया। ज्यांना साखर जास्त आवडते, म्हणजे गोड जास्त आवडतं, ते थोडी जास्त साखर घालू शकतात। इथे मी साखर घालून घेते। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। खोबरं, ड्रायफ्रूट, केशर हे सगळं छान आता या दुधामध्ये मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया आणि ती पण छान मिक्स करून घेऊया। हे बघा, आता ही आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे। तुम्हाला जर आणखी घट्ट खीर आवडत असेल तर थोड्या वेळ आणखी तुम्ही हे दूध आटवू शकता। बघा, छान उकळ आलेला आहे आणि आपली तांदळाची खीर आता ही तयार झालेली आहे। ती मी आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। तयार आहे आपली केशर आणि ड्रायफ्रूट युक्त तांदळाची खीर। आपला दुसरा गोडाचा पदार्थ आहे लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या। त्याला भोपळ्याचे घारगे असेही म्हणतात। इथे मी अर्धा किलो लाल भोपळा खिसून घेतलेला आहे। थोडं गूळ घेतलेला आहे, लाल भोपळ्याच्या अंदाजानेच घेतलेला आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, थोडी वेलची पावडर घेतलेली आहे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। हे सर्व साहित्य वापरून आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता एका पसरट कढईमध्ये मी भोपळ्याचा किस काढून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मी आता शिजवून घेते। ह्यातलं पाणी आपल्याला थोडं सुकवून घ्यायचंय। त्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ ऍड करायचंय। हे छान असं परतून शिजवून घेऊया। हा जो भोपळा आहे हा पटकन शिजतो, त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। हे बघा, यातलं पाणी आता थोडं थोडं कमी व्हायला लागलंय। भोपळ्याचा किस आता बऱ्यापैकी शिजलेला आहे। थोडंसं यातलं पाणीही आता सुकत आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ ऍड करायचंय। जेवढा भोपळ्याचा किस आहे त्याच्या निम्म आपल्याला
गूळ घालायचे. हे छान मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं आणखी मी गूळ घालते. अर्धा किलो लाल भोपळ्याच्या किसासाठी तुम्ही पाव किलो गूळ घेऊ शकता. हे आता छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला. लाल भोपळ्याचा किस आणि गूळ आता व्यवस्थित एकत्रित होऊन छान शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुगंधासाठी वेलची पावडर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. हे असं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण हे पसरट ताटात काढून थंड करायला ठेवूया. मी आता हे पसरट ताटात काढून घेते. हे मिश्रण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हा बारीक रवा मिक्स करायचा आहे. त्यासोबत हे तांदळाचं पीठ आहे, हे मिक्स करायचंय आणि हे छान आता हाताने असं व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचंय आणि पुरीप्रमाणे छान पीठ मळून घ्यायचंय. जेवढं मावेल तेवढंच गव्हाचं पीठ घाला. हे पहा, छान एकत्रित गोळा करून घ्यायचंय. आपल्याला व्यवस्थित पुरी लाटता येईल तेवढंच आपल्याला ह्याच्यात गव्हाचं पीठ घालायचंय. तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घातल्यामुळे हे जे वडे आहेत ते थोडे कुरकुरीत बनतात. फक्त जर गव्हाच्या पिठाचे आपण वडे केले तर ते लगेच नरम पडतात. थोडं आणखी पीठ आपल्याला लागेल. अशा पद्धतीने हे पीठ यात मिक्स करून मी छान याचा पिठाचा गोळा मळून घेते. हे पहा, छान आपलं पीठ असं मळून झालेलं आहे. आता हे मी 15 मिनिटं असंच झाकून ठेवते, कारण आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे. त्यामुळे तो रवा थोडा फुलण्यासाठी आपल्याला टाइम द्यायला लागेल. तर हे 15 मिनिटं पीठ असंच ठेवूया आणि नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. पीठ छान भिजलेलं आहे आणि आता पुरीप्रमाणे ह्या भोपळ्याच्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्या लाटून घ्यायच्या. मी सर्व पुऱ्या लाटून घेते. सर्व पुऱ्या आम्ही आता अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि इथे तेलही गरम केलेलं आहे. आता आपण एक एक पुरी व्यवस्थित तळून घेऊया. तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला या अशा प्रकारे हे तळून घ्यायचे. सतत या पुरीवर वरून आपल्याला तेल सोडायचे. हे बघा, बघा किती छान पुरी फुगलेली आहे. दोन्ही साईडने अशी फिरवत आपण ह्याला छान तळून घेऊया. हे बघा, सुंदर कलरही आलेला आहे. ही भोपळ्याची गोड पुरी मी बाहेर आता काढून घेते. आणखीनही या पुऱ्या व्यवस्थित मी तळून घेते. हे बघा, तयार झालेल्या आहेत आपल्या भोपळ्याच्या गोड पुऱ्या किंवा भोपळ्याचे घारगे. ह्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचे पीठ वापरल्यामुळे ह्या बिलकुल तेलकट होत नाही आणि खूप टेस्टी लागतात. आपले दोन्ही गोडाचे पदार्थ आता तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.